लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पैठणमध्ये लव्ह जिहाद व जबरदस्तीने धर्मांतराविरोधात हिंदू जन आक्रोश मोर्चा. पैठण येथे 18 वर्षीय विद्यार्थिनीचे चिराग फारुखी शिक्षकाने केले अपहरण. बातमी पैठण येथून. दिनांक 1 मार्च रविवार रोजी पैठणमध्ये मुलीच्या अपहरण प्रकरणावरून संतप्त नागरिकांनी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. पैठण येथील एका 18 वर्षीय विद्यार्थिनीचे संगणक क्लास चिराग फारुखी या शिक्षकाने अपहरण केले. पैठण येथे संतनगर म्हणून दिनांक 25 फेब्रुवारी रोजी दुपारी जबरदस्तीने दुचाकीवरून फसवून नेल्याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात त्याच्यासोबत त्याच्या साथीदारावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक माहितीनुसार मुलगी संगणक प्रशिक्षण केंद्रामध्ये शिक्षण घेत होती. तक्रारदाराच्या सांगण्यानुसार आरोपी चिराग फारुखी हा त्या मुलीला लग्नासाठी दबाव टाकत असल्याची माहिती तिने स्वतःच्या कुटुंबात कळवली होती. 25 तारखेला दुपारी 3च्या दरम्यान आरोपीने त्या मुलीला घराबाहेर बोलवून जबरदस्तीने तिचा हात पकडून त्याच्या साथीदारासह दुचाकीवरून घेऊन गेला. या घटनेला लव्ह जिहाद या नावाने स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पैठण शहरात खंडोबा मंदिर परिसरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात एका विशिष्ट सभेचे आयोजन करण्यात आले. ज्या मुलीला वडील, मोठा भाऊ, आई नसते अशा कुटुंबांनाच हे जिहादी टार्गेट करतात आणि ज्या जिहादीने मुलीला अपहरण करण्याचे कृत्य केले त्याची ही दुसरी वेळ आहे असे सांगितले. आयोजकांकडून या अपहरण झालेल्या घटनेला सकल हिंदू समाज समिती पैठण यांच्या वतीने लव्ह जिहाद या संदर्भात पाहिले जात असल्याने मोठ्या असंख्य जनसमुदायाने या मोर्चेत सहभाग घेऊन सभेला उपस्थिती दर्शवली. तर त्याच जिहादाला वाचवायसाठी प्रत्येक त्यांच्या मजरमधले लोक हजार रुपये काढले त्यांनी त्या पोराला वाचवायसाठी. समूह म्हणून हेच घडलं पैठण मध्ये त्यांच्या मुलीसोबत घडली असती तर आज हिंदूंना इथं कायदा शिकवत आहे ना. आज हीच घटना त्यांच्या मुलीसोबत. हिंदू एवढा शंड नाही की कोणाच्या आया बहिणीवर अत्याचार करल, पण अशी जर घटना त्यांच्या मुलीसोबत घडली असती तर हे सगळं पेटून उठलं असतं. एवढ्या शांततेमध्ये काहीच हे सभा झाली नसते. म्हणजे भक्तीच्या नावाखाली, कीर्तनाच्या नावाखाली वारकऱ्यांमध्ये घुसायचं. काय तर म्हणे मुस्लिम कीर्तनकार. तुम्ही जा ना, तुम्ही मौलवी होता का रे? तुम्हाला मौलाना होऊ देतील का? तर मग मुस्लिम कीर्तनकार लागतात कशाला? हिंदू कीर्तनकार का मेलेत का? हिंदू आपल्या लेकरांना घडवा ना. आता त्याला पकडले तो हरामखोर जिहादी शिव व्याख्याता होता तो दादा. आणि आपल्या समाजामध्ये काही सेक्युलर हिंदू असतात त्याला घेऊन फिरणारे. आपल्या भोळ्या भाबड्या मुलींना, लहान पोरींना 14 वर्षाची, 15 वर्षाची, 16 वर्षाची मुलगी टार्गेट करायची. तिला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं, खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं. तिला बाहेर न्यायचं, तिचं वशीकरण, तिला खाऊ घालायचं, तिला मौलीकडे न्यायचं. आणि इथं म्हणतात की ह्या गोष्टीला धार्मिक तेढ देऊ नका. हा धार्मिक तेढच आहे. हे लव्ह जिहाद म्हणजे आपल्या धर्माला लागलेली कीड आहे. नाही तर त्यांना काय गरज आहे आपल्या हिंदूंच्या पोरींना पाठवायचं. आता रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज साठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.